हा, क्या बात है. जिरं मोहरीची खमंग फोडणी दिली कोणीतरी आणि वरनं थोडंसं हिंग पण घातलंय. वहिनी जरा मी आले ते बहुतेक मोबाईल गार्डन मध्ये विसरले मी. आले आले दादा. तुम्हाला रूम पर्यंत त्याचा गंध आला? हो. अगं त्यालाच काय, मला सुद्धा आला. आणि आता फोडणीचा वास आल्यामुळे माझी भूक वाढली. सो काय काय केलंय सांग तरी. ये इकडे. झालंय ऑलरेडी म्हणजे? वाव आहा. वाव भेंडीची भाजी. ए सॅम, तुला आठवतंय कॉलेजच्या टिफिन मध्ये तू भेंडीची भाजी घेऊन यायचास? सगळं आठवते मला. आणि मी आणलेली भाजी स्वतःच्या डब्याबरोबर माझाही डबा संपून टाकायचीस तू. त्यामुळे मला कंपल्सरी कॉलेजच्या बाहेरचा वडापाव खायला लागायचा. तुझ्यामुळे सवय लागली मला. बरं कैरीची डाळ कुठे आहे? आहे आहे तयार होतीये. तयार होते नाही, मला टेस्ट करायची. झाली का? अरे आधी कडकडून भूक तर लागू दे तुला. लागले कडकडून भूक मला. आत्ताच्या आता टेस्ट मिळणार मिळणार सगळं तुलाच मिळणार. तू पण आपण गप्पा मारूया. ये बस. काय तुला माहितीये, परदेशात जी इंडियन हॉटेल्स आहेत ना, फक्त नावापुरती असतात. माहितीये का, आपल्यासारखं जेवण अजिबात मिळत नाही. एकदम मुळमुळीत पानसट. अरे असं झणझणीतपणा त्याने झेपणार तरी आहे का? एक्झॅक्टली. म्हणजे अशी तिखट तिखट पाणीपुरी खाल्ल्यावर डोळ्यातनं पाणी येतं ना, त्याची मजाच वेगळी. यस यू सेड इट. जाम मिस केलंय यार मी हे सगळं. अरे तू काय, मी पण मिस केलंय. इथलं इथे असून सुद्धा मी त्या स्टॉलवर कधी गेलो नाही. काय सांगतो? आता मी आले ना तर सगळीकडे जायचंय. हा Yes. अजिबात कारण ऐकणार नाहीये मी. नाही जायचं म्हणजे जायचं. आधी आपण ना कॉलेजच्या इकडचा वडापाव खाऊया. मग मरी ड्राईव्हला जाऊन पाणीपुरी. ए, ती बेकरी कुठली होती आठवते तुला? A1. या A1. तिकडचा मावा केक. कमाल आहे. कमाल खरंच. किंवा इतक्या वर्षानंतर सुद्धा तुला हे सगळं आठवतंय? आवडत्या गोष्टी विसरता नाहीयेत. सावकाश सावकाश. वर बघ वर बघ वर बघ वर बघ. थांब, मी तुला जोक सांगतो. माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ. नको नको नको. वर बघ. इकडे बघ. वर बघ सावकाश. थांब 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 थांब. सावकाश सावकाश. वर बघ वर बघ. घे पाय. काय ग किमया, एवढ्याशा फोडणीने तुला ठसकायला लागला आता? तू आता देशी राहिली नाहीस? हळू 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 हळू. वर बघ. सांभाळून सांभाळून. तुम्ही हसू नका जास्त, नाही तर ठसका पण वाढेल. गॉड बेबी, हे काय हा रूमचा केवढा पसारा करून ठेवलास तू. मी आज इथे नाही तर हॉलमध्ये जाऊन झोपायचंय का? नाही 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 अगं, आय एम रिअली सॉरी. मी माझ्याच तंद्रीत होतो का, मला कळलंच नाही मी इतका पसारा कधी केला ते. इट्स ओके. पण काय चाललंय तरी काय तुझं? प्रेझेंटेशनचं काम, दुसरं काय चालणार आहे? ओ या राईट. बघू जरा ते बोळी बघू. एक लेट मी सी यार. एवढा काय देख. फिरा यार, ते रफ वर्क आहे माझं. सो व्हॉट. काय ना तू पण. माय गॉड रो, दिस इज गुड. हे तू असं कचऱ्यामध्ये का टाकलंस? काय बोलतेस यार आदिरा, कचराच येतो, काही गुडबीड नाहीये. रो प्लीज डोंट बी सो हार्श ऑन युअरसेल्फ. स्वतःवरती इतका हार्श का होतोस तू? मी काही हार्श नाही होते. हार्श झालो असतो ना तर मला सुचलं असतं. मी सगळं खूप लाईटली घेतोय म्हणून मला मे बी सुचत नाहीये यार. कसं होणार आहे प्रेझेंटेशन? ओके शांत शांत शांत. तू आधी इकडे बघ. इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे. ओके नाउ ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. कॉन ऑन अ काउंट ऑफ 4. 1 2 3 4. ब्रीथ आउट. 1 2 3 4. Feeling better? मच बेटर. ओके. आता बोल, काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय? कसलं टेन्शन आहे? दिरा,
लोक समर सरांनी ना मला खूप मोठी संधी दिली आहे ग. लोकांना त्यांच्यापर्यंत त्यांच्या स्टार्टअपचे आयडियाज पिच करायला वर्ष लागतात. तुला कळतंय का अधीरा, समर सरांनी मला एका फटक्यात ही ऑफर दिली आहे ग. सो आय शुड मेक दिस काउंट. ऑफकोर्स तुला ही संधी मिळाली आहे कारण कारण तू खूप हुशार आहेस रो. अधीरा यार, तुला आठवतंय ना लग्नाच्या आधी सुद्धा पिंट्या दादा तुझं किती कौतुक करायचा. विसरलास का तू? कम ऑन, ही लाईक्स यू. त्याला तू आवडतो सारी. त्याचंच मला टेन्शन आलंय, कळतंय का तुला? अधीरा आहे बघ, समर सरांनी ना आजपर्यंत मला फॅमिली सेटिंग मध्ये बघितलंय. ओके, हे वर्क सेटिंग मध्ये नाही बघितलंय. मला त्यांना डिसअपॉइंट नाही करायचंय का. त्यांना जर मला प्रेझेंट करायचंय ना तर ते त्यांच्याच लेवलचं असायला पाहिजे. कळतंय तुला? चुका करायला ना स्कोपच नाही आता. ओ माय गॉड रो, तू किती प्रेशराईज करतोस अरे स्वतःला. जरा चिल राहा ना, जस्ट चिल. पिंट्या दादा आहे तो, माझा पिंट्या दादा आहे. तेच मी सांगतोय, तो तुझा पिंट्या दादा आहे. माझ्यासाठी ते समर सर आहेत. तुला कळतंय का? हे बघ अधीरा, जस्ट बिकॉज मी त्यांचा रिलेटिव्ह आहे त्या कारणामुळे मला त्यांनी फंडिंग करावी असं मला मुळीच वाटत नाहीये. हे बघ, त्यांनी ना फंडिंग मला माझं काम बघून द्यायला हवी आहे. त्यासाठी मला त्यांच्या दर्जाचंच काम करावं लागणार आहे. म्हणून मी इतका थोडासा असं प्रेशराईज झालो आहे. हे बघ, आफ्टर ऑल ना त्यांना पण माझा अभिमान वाटला पाहिजे, इतकंच मला वाटतंय. रो, तो वाटणार आहे. अभिमान वाटणार आहे त्यांना तुझा. अँड आय नो इट. मला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. पण तू तोच कॉन्फिडन्स स्वतःवर पण ठेव. असा सेल्फ डाऊट मध्ये नको ना जाऊस, कारण त्याने ना नुकसानच होणार आहे उलट. कळतंय का तुला? हे बघ रो, बी पॉझिटिव्ह. तुला ना आता पॉझिटिव्ह अप्रोचची गरज आहे. बरोबर आहे तुझा. मी ठेवेन पॉझिटिव्ह अप्रोच. हो येस. आणि तसंही मी आहे ना तुझ्या बरोबर ऑलवेज. ऑफकोर्स आहेसच. सो लेट मी हेल्प यू. पण अधीरा, तू काय हेल्प करू शकशील मला याच्यामध्ये? गुड क्वेश्चन. तू हे जे बोळे करून ठेवलेस ना त्यातला कॉन्टेंट मी स्वतः वाचेन आणि ठरवेन. आणि त्यातून जर मला कुठली छान आयडिया मिळाली तर मी तुला दाखवेन. हाऊ अबाउट दिस? हो, पण ते ठरलं मग. सो तोपर्यंत तू आपल्यासाठी मस्त कॉफी कर. जा. ओके माय क्वीन बी. ओ माय गॉड. लगेच कॉफी बनवून आणतो, ठीक आहे? परफेक्ट. येस. पण त्याआधी यू नो व्हॉट, यू आर द बेस्ट. वी आर द बेस्ट. कळलं? आलोच कॉफी करून. ओके? येस. येस.